आम्ही एक पत्र माननीय अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. त्यामध्ये आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असं त्या ठिकाणी ठरलं होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी आमच्या पत्राच्या जे काही प्रश्न होते त्याला बगल दिली, त्याला उत्तर दिलं नाही. आणि एकूणच आतापर्यंत दोनदा अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण हे रद्द झालेलं आहे, हे मान्य झालेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे मान्य केलेलं नाही, त्यापुढे टिकू शकलं नाही. गायकवाड समितीच्या अहवालाला आधार घेऊन या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मला वाटतं की हे फसगत करणारं फसवं सरकार आहे. आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची या सरकारने फसगतच केली हे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे. महाराष्ट्र बघेल. याचं कारण असं आहे की हे 10% आरक्षण देत असताना खर तर याला आधार कुठला हा पूर्णतः ठोस आधार नाही. हा कायद्याच्या सचोटीमध्ये निकषामध्ये बसणारे नाही. आम्हाला समर्थन यासाठी द्यावं लागलं की आम्ही विरोध केला तर आमच्या नावाने विरोध केला म्हणून त्याच्या नावाने बोंबाबोंब मारली गेली असती. आणि वस्तुस्थिती ही आहे की निवडणूक मारून न्यायचे. मागच्या वेळेस जसं 2019 मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली हे सिद्ध झालं. अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मतं घेण्यासाठी हे फसवं काम, फसगत करणारं काम या सरकारने केलेलं आहे. हे यामध्ये लपून राहिलेलं नाही. बिल येण्यापूर्वीच शहरामध्ये जी बॅनर झळकली, उद्या त्या बॅनरची अवस्था काय असेल हे मराठा समाजाला जर पटलं तर बॅनर टिकतील, नाही पटलं तर बॅनर दिसतील का हे येणारा काळ सांगेल. कारण ज्या वेळेस राणे समितीपासून भोसले समिती, बापट समिती, गायकवाड समिती, आता ते बराबर एडव्होकेट शिंदे समितीचं पूर्ण यायचं आहे. ते टेबल केलं पण अजून वाचायला मिळालं नाही. यातून ट्रिपल टेस्ट हा विषय बाजूला गेला. खर तर इंदिरा साहनीप्रमाणे 50%च्या वर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का तर नाही. ते म्हणतात आम्हाला आहे, निकषात बसणारं आम्ही आरक्षण दिलेलं आहे. पण आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर जे जरांगे पाटलाच्या बरोबर चर्चा झाली, बंददार चर्चा झाली आणि आंदोलन मागे घेतलं गेलं आणि त्यावरून जे काही परिपत्रक काढलेलं होतं त्यावरून गुलाल उधळला गेला. आणि त्यानंतर जे काही बिल आलं या बिलामध्ये 10% मराठा समाजाला आरक्षण देण्याचं प्रावधान केलं गेलं. दोनदा नाकारलेलं आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुका मारून नेण्यापुरतीची सोय आहे, हे टिकणारं नाही. आणि यावेळेस आम्ही बोलायला उभं राहिलो तर आम्हाला बोलूही दिलं नाही आणि विरोधकांचा आवाजही दाबण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. हे बिल म्हणजे फसगत सरकारची म्हणजे फसगत करणाऱ्या सरकारचं आपला काय म्हणणं झालं, फसगत करणारं फसवं सरकार. सगळ्या ठिकाणी बळीराजाची फसगत अशीच करता येते. बेरोजगार युवा युवतींची हे फसगत करणारं फसवं सरकार आहे. आरक्षण प्रकरणी आता त्यांनी ते सिद्धच केलेलं आहे. मराठा ओबीसी समाजाची या सरकारने फसगत केलेली आहे. म्हणून फसगत करणारं फसवं सरकार म्हणून या सरकारचं नाव इतिहासामध्ये नोंदलं जाईल असं मला वाटतं. ना आता हे बिल म्हणजे मी सांगितलं की इकडे ओबीसीलाही गृहीत धरून त्यांनाही बोलत ठेवायचं, त्यांनाही फसवत ठेवायचं आणि मराठा समाजाला सुद्धा असंच फसवायचं. केवळ उद्या परवा 8 दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल, मग आंदोलन विषय संपला आणि हे ढोल पिटवत बसतील. ढोल ताशे सुरू झालेत, वाजवणं सुरू झालंय. हे ढोल ताशे मतासाठी ढोल वाजवत आहेत, मराठा समाजाच्या हितासाठी हे ढोल वाजवत नाही आहेत.
ही ढोल उद्या जे यांच्या स्वागताचे अभिनंदनाचे नाही आहेत, मराठा समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी आनंद असोरी आनंदाचे ढोल आहेत असं मी मानतो. मला असं वाटतं जे आम्ही मंत्रिमंडळात होतो आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं, त्या काळामध्ये जो आणलेलं बिल होतं, ज्यावेळी कदाचित पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, मला वाटतं त्यावेळी 16% होतं. नंतर देवेंद्रजींनी आता तोच बिल पण 13% होतं आणि आता तेच बिल पण 10% आहे. म्हणजे आकडेवारी 16, 13 आणि 10 हा आकडेवारीचा खेळ झालेला आहे. बाकी संपूर्णतः बिल हे अशाच स्वरूपाचं आहे जे कोर्टामध्ये मागे टिकलेलं नव्हतं. आता कोर्ट सुद्धा हेच विचारेल की असे 5-6 महिन्यात असं काय झालं की मराठा समाज एकदम खाली आला आणि सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक मागास झाला. हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे कोर्टात टिकणारं आरक्षण द्यावं अशी जी अभिप्रेत होतं ते मला आज या बिलाच्या माध्यमातून होताना दिसत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आता आठवड्या-2 आठवड्यात अगदीच ताबडतोबीनं लोकसभेचं आचारसंहिता लागणार आहे आणि म्हणून या सगळ्या लोकसभा विधानसभा या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हे बिल त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. बाकी दुसरं राजकीय हित लक्षात घेऊनच फक्त आणण्यात आलेले. जुन्या कडीला पूत आणावा अशा पद्धतीचाच खऱ्या अर्थाने या बिलाच्या संदर्भात बोलता येईल. मला या निमित्ताने एवढंच सांगितलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाचा जे खऱ्या अर्थाने आपल्या आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) ह्या 2 मध्ये टिकणारं अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात. खूप कमी कालावधीमध्ये हा अहवाल सादर करण्यात आला. हा अहवाल तसाच एक्सेप्ट करण्यात आला. TTT टेस्ट करण्यात आलेली नाही. खऱ्या अर्थाने इम्पेरिकल डेटा तेवढा व्यवस्थित करण्यात आलेला नाही आणि म्हणून माझ्या स्वतःचं असं मत आहे की हे अशा स्वरूपाचं जे बिल आणण्यात आलेलं आहे, आज आम्ही सुद्धा सगळेजण बोलू इच्छित होतो यावर, परंतु आमच्या सगळ्यांना बोलू दिलं नाही. आम्ही सगळे उभे राहून ओरडत होतो की आम्हाला बोलायचं या बिलावर, या बिलामध्ये खूप मोठ्या त्रुट्या आहेत, हे बिल टिकणार नाही आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना बोलायचं होतं, सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना, परंतु अजिबात बोलू दिलं नाही आणि घाई गडबडीने भाषण मुख्यमंत्र्यांचं संपल्या लगेचच बिलाला मंजूर झालं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. हा झाला एक विषय. आता दुसरा विषय असा आहे की जरांगे पाटलांचा जो एवढा मोठा मराठा समूहाचा जो मोर्चा जो आला होता आणि जो वाशीमध्ये त्या ठिकाणी थांबला होता, त्यावेळी जे काही आश्वासनं दिले होते त्याची पण आम्ही लेखी स्वरूपात त्यांना सांगितलं की या बाबतीतलं काय उत्तर आहे, तर त्याचं काहीही उत्तर खऱ्या अर्थाने या कायद्याच्या माध्यमातून आणि भाषणाच्या माध्यमातून पण आलेलं नाही. आज जरांगे पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की जेवढ्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या सरसकट कुणबी नोंदीला तात्काळ त्या ठिकाणी सर्टिफिकेट द्यावे. दुसरं, ज्या कुणबी ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या बाबतीतल्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतलं जो काही व्याख्या आहे ती पण अत्यंत स्पष्ट करावी की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या कुणबी आणि मराठा समाजामध्ये जर काही नातेसंबंध असतील तर मग त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा सर्टिफिकेट मिळावं. त्या बाबतीत सुद्धा कुठलंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा एवढा मोठा लाखो कोटी लोकांचा जो मोर्चा आला होता त्यांना जे काही सांगण्यात आलं तर त्याच्या बाबतीत कुठलंच समाधान खऱ्या अर्थाने सरकारने या संदर्भात केलेलं दिसत नाही. त्यांनी असं पण सांगितलं की सर्व गॅझेट स्वीकारले असून त्यानुसार तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप करावेत. म्हणजे जे गॅझेट कदाचित हैदराबादला गॅझेट जे आहे ते मान्य करावं अशा पद्धतीची मागणी होती. त्यालाही खऱ्या अर्थाने यांनी कुठेही चर्चा सुद्धा केली नाही, मान्यता सुद्धा दिलेली नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने जे काही एवढे मोठे त्या काळातल्या जे गुन्हे दाखल झाले होते पहिल्यापासून म्हटलं जात आहे की आम्ही गुन्हे वापस घेऊ. त्याला काही कलेक्टरची कमिटी असते, त्या कलेक्टरच्या कमिटीतून जर पटकन शासनाकडे नावं आली आणि वापस घेण्यात आली तर हे पॉलिटिकल गुन्हेगारी. तर या पॉलिटिकल गुन्हेगारीच्या संदर्भात वापस घेण्याच्या बाबतीत जे आश्वासन आहे ते सुद्धा दिल्या गेलेलं नाही, पूर्ण केलेलं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने कुठल्याही मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या मागण्या मान्य न करता एक वेगळा कायदा या ठिकाणी केला जो पूर्वीचाच होता आणि त्यामुळे त्याला किती म्हणजे फक्त निवडणुका आता पार पाडायच्यात आणि मराठा समाजाला आणि सगळ्यात
पद्धतीनं कसं सामोरं जायचं म्हणून केलेला हा कायदा आहे असं आमचं स्वतःचं मत आहे. आणि त्यामुळं ही फसवणूक आणि धुळफेक मराठा समाजाच्या अनुषंगाने करता कामा नये असं आमचं याबाबतीतलं स्पष्ट मत आहे.